सध्या भारतातील एमएनसी आणि आयटी कंपन्या चांगल्या चर्चेत आल्या आहेत त्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमुळे। अशातच फोर्ब्स इंडिया प्राइम इन्फोबेसच्या आकडेवारीच्या आधारे एक अहवाल देण्यात आलाय। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाची प्रकरणं सातत्याने वाढत आहेत आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या देखील सातत्याने वाढताना पाहायला मिळाली आहे। भारतातील सर्व सूचीबद्ध कंपन्यांमध्ये दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींची संख्या 2023 मध्ये 2026 होती। 2024 मध्ये 2777 पर्यंत ती पोहोचली। 2022 मध्ये ही संख्या अवघी 1313 होती। पॉशची प्रकरणं देखील सातत्याने वाढत आहेत आणि त्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे। प्रलंबित प्रकरणं 3 वर्षात तिप्पट झाली आहेत। प्रलंबित प्रकरणांची संख्या 2022 मधील 174 वरून 455 पर्यंत येत्या वर्षात गेल्याचं पाहायला मिळतंय। ही प्रकरणं 162 वरून 488 पर्यंत वाढली आहेत। वित्तीय कंपन्यांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या ही सर्वाधिक आहे। त्या खालोखाल आयटी कंपन्यांचा देखील नंबर लागतो। पॉशच्या आकडेवारीनुसार टीसीएस, इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्यांमध्ये देखील अशीच प्रकरणं ही नोंदवण्यात आलेली आहेत। आयटी क्षेत्रात 20 लाखांहून अधिक महिला कार्यरत आहेत। एकूण मनुष्यबळात महिलांचं प्रमाण हे 1/3 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे सर्वच आयटी कंपन्यांनी तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्व शहरांमध्ये योग्य तक्रार निवारण यंत्रणा, सक्रिय अंतर्गत समित्या असल्याची खात्री करणं आता अत्यंत गरजेचं झालंय। आणि अशातच आता तुमच्याकडे देखील काही अशी प्रकरणं असतील तर ती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। त्याचा योग्य न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी आम्ही नक्की घेऊ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आसपास देखील तुमच्या कंपनीत देखील जर अशी काही छळाची प्रकरणं असतील त्याची दखल घेतली जात नसेल तर ती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।